सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. जय भीम सर्वांना, शुभ सकाळ. आता वाजले सकाळचे 9:30 वाजले. मी व्हिडिओला स्टार्ट केलं मी म्हटलं चला तर आज सिलेंडरच संपलं. सिलेंडर संपलं. काय झालं ते स्वयंपाक झाला, स्वयंपाक पण झाला, सर्व झालं होतं. हर्षिताचा डब्बा झाला, हर्षिताच्या पप्पांचा पण डब्बा झाला. हर्षिताच्या पप्पांना बटाटे बनवले, हर्षूला साबुदाणे खिचडी बनवली, चपाती बनवली, चहा झाला, सर्व नाश्ता वगैरे सर्व झालं. आणि यांना पाणी ठेवलेलं होतं आंघोळीला ना, तर मग मी गॅस लावून, आशूचं झालं होतं आंघोळीचं पाणी तापून गेलं होतं, यांना ठेवलेलं होतं. आणि मी गॅस लावला, पाणी पण तापलं. म्हटलं अजून पाणीचा गॅस म्हणजे पाणी तापलं तर उकळायचा आवाज कसा नाही येते. म्हटलं तिकडे बघितलं मी, तर गॅसचं बटन चालून खाली गॅस संपला. मग मी लगेच मग यांना सांगितलं आणि गॅसला नंबर लावला. आज बघाच तुम्ही बरं का काय झालं आमच्या बरोबर आज खूप. तर गॅसला नंबर लावला आणि मग हर्षूला सोडायला गेली आणि हर्षिताला सोडायला गेली ना. तिथंच बाजूला भारत गॅसचं गोडाऊन आहे आमचा, बराठीचा गॅस आहे, तर तिथंच बाजूला आहे. मग मी गोडाऊनला पण गेली. मग तिथं ना ते लोक राहतात, ते आपले गॅस वाटपवाले, तिथं मेमो बनवत होता माझावाला, आमची पावती. मी नंबर लावला आणि लगेच गेली तिकडे, हर्षिताला सोडलं आणि लगेच गेली येता येता. तर गेली तर तिथं जे आमच्या इकडे येतात ना ते दादा सिलेंडर द्यायला, ते होते तिथे, पावती घेत होते. मग मी गेली तिथे आणि विचारलं, ते बोलले की नाव सांगा. मग मी सांगितलं शीतल मोरे. तर माझी पावती त्यांच्या हातातच होती. ते बोलले की 1 तासात येतो ताई, जा तुम्ही घरी. मग मी आली घरी, म्हणजे मी अशीच रिकामीच गेलेली होती. आली घरी आणि यांना सांगायला लागली. मग मी परत म्हटलं चला सिलेंडरची टाकी काढू, माझी एकच सिलेंडर आहे ना, त्यामुळे एवढा विषय होतो सगळा. तर टाकी काढायला गेली तर तिथून गॅस निघत होता. परत लावलं मी रेग्युलेटर आणि गॅस लावून बघितलं तर एकदम फास्ट गॅस चालत होता. तर हे काय म्हणता बाथरूममध्ये, अरे बापरे संपलेला नाहीये, आता काय करायचं तुला. मग मी आमच्या मावशींना फोन केला बरं का. मावशींना म्हटलं रिकामी टाकी, त्या मावशींनी पण भरून ठेवलेली. तर मग परत गॅस लावला. मी माझ्यासाठी पाणी ठेवलं आंघोळीला बरं का. म्हटलं चला तो माणूस येऊपर्यंत हे गॅस संपवतेच म्हटलं मी. आणि ठेवलं आणि लगेच 2 मिनिटं बी नाही, 2 सेकंडमध्ये तो डायरेक्ट बंद झाला. यांना म्हटलं बस संपून गेलेला आहे तो, नळीमध्ये गॅस राहतो ना तो येत असेल. तो हे काय म्हणता, आता तो गॅसवाला आला का त्याला सांग की दादा नंतर आम्ही घेतो, आम्ही काशी केली आता. म्हटलं हा. तर मग हे संपला. बरं झालं बाई, मला म्हणजे पाणी ठेवते म्हटलं मी, एवढं सकाळी मध्ये तर आंघोळ नाही करत, तर पाणी ठेवते म्हटलं बघू. तर बरं झालं, नाही तर सिलेंडरवाला आला असता मी त्याला काढून दिलं असतं माहिती का तुम्हाला. तर किती ताण झाला असता, हा डबल ताण झाला असता. लगेच संपलं ते. मग आता काढून ठेवलं आणि आता येईल मग सिलेंडरवाला. असा झाला आमच्या बरोबर फ्रँक. तर असं एक मी मागे गेली होती सिलेंडर घ्यायला, डबल टाकी घ्यायची होती मला, पण तेव्हा ते हे चालू नव्हतं का सिलेंडरचं हे इश्यू होता तो चालू. तर त्यामुळे त्यांनी बोलले की सिलेंडर भेटणार नाही म्हणे दुसरं. तर मग त्याच्यानंतर मी गेलीच नाही. आता भेटतं का नाही काय माहिती, पण आता एक घेऊनच घ्यावं लागेल, कारण की हे ना खूपच ताण होऊन जातो नाही का. कधी संपतं म्हणजे आम्हाला ना ते पूर्ण संपेपर्यंत वाट बघावं लागते तेव्हाच मी. आणि काय नाही तसं आम्हाला म्हणजे एवढी काही बितत नाही. फक्त असं झालेलंच नाही आहे, संडे म्हणजे सॅटर्डेला संपलेलं आहे आणि संडेला मला बसावं लागलंय, असं कधीच झालेलं नाही आहे. एवढं तरी माझं नशीब चांगलं आहे आमचं, की तो ना असा मस्त संपतो, स्वयंपाक वगैरे सगळं होऊ देतो आणि मग संपतो तो गॅस. तेवढा आमचा गॅस आमच्या याच्यावर आहे, बऱ्यावर आहे नाही का. तर आणि असा संपतो सकाळी हर्षदाचे पप्पा घरी असतात तेव्हा संपतो, म्हणजे की आम्हाला गॅस गोडाऊन जरा म्हणजे नजदीक पडतं, जवळ आहे थोडंसं, जास्त लांब पण नाही आहे. म्हणजे आम्ही जाऊन घेऊन येऊ शकतो. आणि ते गॅसवाले ते दादा पण ना म्हणजे जेंट्स गेलं तर देत नाही, ते लेडीज गेलं तर देऊन देतात. मी गेली का लगेच देऊन देतात ते दादा. मेमो नाही पण राहिलं ना बनलेला तरी ते मला पावती काढून देतात आणि देऊन देतात ते दादा. तसे चांगले सिलेंडर गोडाऊन आले लोक, तर ते देऊन देतात. तर असं झालंय. तर ठीक आहे मग
हे सांगण्यासाठी आता येणार आहे 1 तासात गॅस आला का तुम्हाला ते पण दाखवते. ठीक आहे, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा. असं झालंय. ठीक आहे मग फायनली आपला सिलेंडर आला आणि ना मला नवीनच टाकी भेटते. आणि किती रुपये घेतले माहिती का? 970 रुपये लागले. हे बघा, 1000 रुपयामधून एवढेच 50 रुपये वापस आले. 20 रुपये मी चिल्लर दिली बरं का, नाहीतर म्हणाल की नाही बघा माझं सिलेंडर किती, मी याच्यावर 945 आहे ना, तर इथपर्यंत यायला त्यांनी 970 रुपये घेतले. ते पण बिचारे एवढ्यावरती चढून येतात ना, बरोबर ना. ठीक आहे, 1000 रुपयाची नोट लागून जाते डायरेक्ट सिलेंडरला. ठीक आहे, मी आता सिलेंडर जॉईन करते. मी लावते आता सिलेंडर. बघू शकता मी कशी लावते सिलेंडर. मी माझं सिलेंडर लावून घेते बाई. माझे मिस्टर हर्षिताचे पप्पा जरी राहिले ना तरी मी लावून घेते सिलेंडर, माहिती का तुम्हाला. मस्त मला नवीनच सिलेंडर भेटतं बरं का, नवं काय माहिती त्यांना माहिती आहे की काय बुवा ह्या ताईला. बिचारीची एकच रूम आहे, सिलेंडर शेजारीच दिसतं, त्यामुळे मला नवीनच सिलेंडर भेटतं यार. तर ठीक आहे, चला मी आता सिलेंडर लावून घेते, मग तुम्हाला दाखवते. सिलेंडर तर येऊनच गेलं, लावलं पण जॉईन. हे बघा लावून बी झालं. आणि इकडे बघा आपला गॅस वगैरे क्लीन झाला आहे. भांडे पण झाली घासून, हे बघू शकता तुम्ही. भांडे पण घासून ठेवले मी. आता याला पुसायचं आहे मला. धुतला ना मी त्याला, किचन ओटा धुतला, गॅस पण धुतला. इकडे कपडे पण झाले, पॅन्ट इकडे कपडे, बाटली भरून कपडे. आता झाडू पोछा बाकी आहे, बघू शकता तुम्ही. कचरा इकडे झाडू पडलेला आहे. आणि इकडे कालचे कपडे, काल जरा पाऊस आला होता ना, तर याला घडी करायच्या आता, ते सुकले आत्ताशी. तर ठीक आहे, मग कंटिन्यू पुढे ब्लॉग करा. आता मी गॅस वगैरे पुसून घेते, लावून देते ना कपडे. आज सायंकाळी बाजाराला जायचंय आम्हाला, बाहेर जायचंय जरा. 2-3 कामं आहेत. कांदे वगैरे नाहीये, कांदेच नाही आज, जे संपलेले नाहीये पूर्ण. पण आता आणून ठेवते आज, नाही का, फ्रीज वगैरे पण. फ्रीजला पण रोज कपडा मारावा लागतो. तर आज आम्ही बाहेर जाणार आहे. हर्षिताला ती गुरुवारची वाट बघत होती. का बरं वाट बघत होती गुरुवारची, तर मी तुम्हाला सायंकाळच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. तुम्ही तो पण व्हिडिओ बघाला. तो व्हिडिओ उद्या येईल. सगळं आवरावं लागतं रोजच्या रोज. हे हवा चालू आहे तर फपुटा वगैरे येऊन जातो. ठीक आहे, कंटिन्यू करा ब्लॉग. चला मी तुम्हाला आता कपडे टाकते, बाहेर गॅलरीत कपडे टाकते सुकवायला, दाखवते. हे दाखवलेलंच नव्हतं ना. आणि हा मॅडमचा, हर्षू मॅडमचा अजून नाही आहे. कपडे सुकतात, नाही सुकणार आज कपडे. चिमटे पण लावून द्यावं लागतं, नाही तर उडून जातं. चिमटे लावते, उडत नाही असे.
झाले कपडे. मी तुम्हाला वातावरण दाखवते. आज ढग वगैरे भरून आलेले आहेत. समोरच्या कॅमेऱ्याने दाखवते. असं वातावरण आहे आज. ढग भरलेत आज मस्त. बघू शकता आकाश. तर वाटतंय पाऊस येईल. तर कपडे तर टाकून झाले. हे कालचे कपडे घडी करते मी आता. ओके, कालचे कपड्यांच्या घड्या घालते. म्हणजे ते ओले होते ना, मग इकडे मध्ये जिन्यात दोऱ्या बांधल्या आहे मी, तिथं टाकलेले होते. ते सुकून गेले. मग आता सकाळी काढले मी. रात्रभर होते बाहेरच. सकाळी काढले आणि आता म्हटलं चला आता घड्या मारून घेते आणि मग आपलं झाडू पोछा बाकी. अजून गॅस आला. गॅस सिलेंडर येईपर्यंत मी बसलेली होती. म्हणजे लाईव्ह चालू होती माझी, तर मी बसलेली होती. मग सिलेंडर आलं. 11 वाजता आलं बरोबर. सकाळी 8:30ला नंबर लावला, 11ला येऊन गेलं. टेन्शन नाही. तर मग आवरायला घेतलं. आता राहिलंय झाडू पोछा, भांडे लावायचे मांडणीला. भांडे पण लावून घेते. भांड्याने लावले ना मग नंतरून कंटाळा येतो, त्यामुळे मी पटकन लावून घेते. तर आता भांडे लावते, झाडू लावते, पोछा लावते, झालं मग काम. आंघोळ बाकी अजून. आंघोळीला जायचंय. 12 वाजले. 1 वाजता शाळेत जायचं घ्यायला. 12 तर झाले. अजून किती काम बाकी. ठीक आहे, ब्लॉग कंटिन्यू करा. ओके, ते लावते. आता भांडे वगैरे आज पूर्ण काम होऊन गेलं का तेव्हा दाखवते. ओके.